नाशिक पंचवटीतील एरंडवाडी भागात छोट्याशा घरात राहणारी ही जागृती पंढरीनाथ गवळी. सध्या तिचं तोंड भरून कौतुक होतंय. त्याचं कारण म्हणजे 10वीला तिनं मिळवलेले 92.40% गुण. घरच्या घरीच केवळ पाठ्यपुस्तकातून अभ्यास करत तिनं या यशाला गवसणी घातली. नर्गिस दत्त कन्या विद्यालयात शिकलेल्या जागृतीला भविष्यात गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचंय. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे हे स्वप्न साकार होणार की नाही ही शंका तिला भेडसावतीये. पहाटे शांत असायचं सगळं आणि मुलं खूप गर्दी करायची इथे. आता पण तुम्ही बघताच आहे. त्यामुळे अभ्यास नाही करता यायचा, गोंगाट सुरू असायचा, दरवाजा लावून बसावं लागायचं. तू क्लासेस वगैरे लावले होते का? कसा अभ्यास केला? काय क्लास नाही लावले होते? नाही म्हणजे 2-3 तास करायची, सकाळी 2-3 तास करायची आणि संध्याकाळी आल्यावर 2-3 तास करायची. मला पुढे MBBS करून रुग्णांची सेवा करायची आहे. जागृती केवळ अभ्यासातच हुशार आहे असं नाहीये, तर ती कविता देखील करते. तिचे 2 कविता संग्रह लिहून तयार आहेत. ते कसे प्रकाशित करायचे हे कोडं तिला आता उलगडत नाहीये. तिचे वडील एका पतसंस्थेत शिपाई म्हणून काम करतात. तेवढ्यानं घर खर्च चालत नसल्यानं जोडीला ते प्लंबिंगचा व्यवसाय करतात. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज काढलंय. त्यांची पत्नीही छोटी मोठी कामं करून हातभार लावते. कोणत्याही परिस्थितीत मुलीच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही असा या माता पित्यांचा ठाम निर्धार आहे. मी मुलांना फक्त याच गोष्टी सांगतो की बाबा रे, मला शिक्षण नाही करता आलं, पण आज तुम्ही अशा पद्धतीने मला करून दाखवा की जेणेकरून नाही का भविष्यात तुम्हाला पण अडचण येणार नाही, मला पण अडचण येणार नाही. असं की तुम्ही त्या जसे पुढे पुढे जाल ना, त्या पद्धतीने मला पण त्याची उत्सुकता वाढेल की मी जास्त काम करेन. असं काम करेन की जेणेकरून तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जागृतीनं हे यश मिळवलंय. पण तिला आणखी मोठी झेप घ्यायची आहे. त्यासाठी तिच्या पंखांना बळ हवंय, ते आर्थिक मदतीचं. तिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करायचं असेल तर समाजातल्या दानशूर व्यक्तींनी पुढे यायची गरज आहे. तिच्या संघर्षाला साथ देण्याची आवश्यकता आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.